म्हणे का सर दाखव हे काय द्यायची नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवून घेऊ. दोनच गणित झाले होते, समोरचे गणित सोडवून घेऊ. द मीन ऑफ ए रॅन्डम सॅम्पल. गणित बघा, गणितात बघा. द मीन ऑफ ए रॅन्डम सॅम्पल 100 इंडिव्हिज्युअल गिवन डाटा. गिवन डाटा n बरोबर 100 फ्रॉम ए पॉप्युलेशन इज 64.3 इंचेस. हे काय द्यायची गरज नाही. 64.3 inches. Standard deviation of sample 2.7 inches. Would it be unreasonable to suppose that the mean of the population is 60? दोन मीन दिले आहेत. M1 दिला आहे 64.3 इंचेस. M2 दिला आहे गणिताच्या शेवटी 60 इंचेस आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे 2.7. जे इंचेसमध्ये दिला आहे तो मीन आहे. दोन मीन दिले आहेत, एक स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे. जेव्हा दोन मीन देण्यात येतात तेव्हा कॉन्क्लुजन लिहावं लागतं. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड error. Calculation of standard error. Standard error is equal to standard deviation upon under root n. Standard deviation आहे 2.7. n आहे 100. 2.7 अपॉन अंडर रूटच्या बाहेर काढा 100ला 10 भाग द्या. स्टँडर्ड एरर इज इक्वल टू 0.27. दोन मीन दिले असल्यामुळे अंतर काढता येते म्हणून कॉन्क्लुजन लिहायचं. कॉन्क्लुजन दोन मीन मध्ये अंतर काढता येते. एक दिला तर अंतर काढता येत नाही. ॲक्च्युअल डिफरन्स M1 minus M2 64.3 minus 60 4.3. Standard error is equal to 0.27 into 3
.81 तिथे match .81 काय बरं असं ना match आहे ते. इथं दाखव. ते cup नं हे केलं असतं. ते plate नं जोडलीची. आणि ते खाऊन घेत होते. actual difference is more than 3 times ते match मध्ये सोडायचं. of standard error. ते असं केलं तर मोठी होते, असं केलं तर छोटी होते. कसं मोजायचं? Therefore, they US वालीची आहे ना? difference will be म्हणजे match करून दिसून बरोबर. significant. Next problem. नंबर टाका तुम्ही बरोबर. Given data. A sample of 200. N is equal to 200. Student of Nagpur University gives the mean weight. M is equal to 80 and standard deviation 15. Standard deviation is equal to 15. What inference can you draw from the data about the mean weight of the student of Nagpur University? चला एकच मीन दिलाय, लिमिट काढावी लागेल. जेव्हा एक मीन दिला असते तेव्हा लिमिट काढायची. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. Calculation of standard error. Standard deviation upon under root n. Standard error is equal to standard deviation आहे 15 अपॉन n आहे 200. 15 अपॉन 200 ला बाहेर काढा. पहिले लिहून ठेवते, जागा सोडून ठेवशील. अंडर रूटच्या बाहेर काढा 200 ला. एवढे सारे संपवलं का? 14 14 2 का. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू भाग द्या 1.0667. 1.0667 स्टँडर्ड इरर निघते 1.0667. पेजचे 2 भाग करा, जागा जास्त लागू नये म्हणून. कुठे लिहित आहे? इकडे कोणता पेज आहे? मीटर सेंटीमीटर सांगितलं. कॅल्क्युलेशन ऑफ इकडे
मिनिमम लिमिट ह्याचा संपला तो. आता कोणता चाललाय? हे संपला आपला. मीटर आणि सेंटीमीटर. मग त्याचं हेडलाईन टाकावं नाही कारण कॅल्क्युलेशन ऑफ मिनिमम लिमिट. टाकली नाही. एकच मिंदी लावता ना, लिमिट काढावं लागेल. हे झालं. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट. तर आपलं कोणतं चाललंय? मॅक्झिमम लिमिट. चॅप्टर नंबर कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम लिमिट. फोर लॉंग अँड शॉर्ट. LONG. Mean. लॉंग अँड शॉर्ट. मायनस and 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 स्टँडर्ड इरर थोडंसं इंटू 3. विरुद्ध आणली बरं. मीन आहे 80 मायनस 1.0667 इंटू 3. 80 मायनस 3.1821. शॉपनर पाहिजे का? शॉपनर नाही वरती. पाय ड्रायव्हर मध्ये वगैरे. 76.8179. इकडे मीन प्लस स्टँडर्ड इरर इंटू 3. 80 प्लस 1.0667 इंटू 3. 80 प्लस 3.1821. $83.1821. Next problem. Given data. हे घे, लॉंग अँड शॉर्ट. ते खाऊ घे. वाचो गणित. Explain what you understand by standard error of the mean of random sampling the data concerning height measurement for a random sample individual from a given population or mean दिलाय m इज इक्वल टू 172. मीन दिलाय 172. स्टँडर्ड डेविएशन दिलाय 12. n दिलाय 65. If the large number of the sample size were selected at random from given population, what would be the limit of the 2% confidence interval for the true mean? एकच मीन दिलाय. Calculation of standard error. Calculation of standard error. Standard error is equal to
स्टँडर्ड डेविएशन अपॉन अंडर रूट n. स्टँडर्ड डेविएशन आहे 12 अपॉन अंडर रूट n 65. 12 अपॉन 65 ला बाहेर काढा. 8.0623. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 1.488. पेजचे 2 भाग करा. जेव्हा एक मीन देण्यात येते तेव्हा अंतर काढता नाहीत म्हणून लिमिट काढायचा. कॅल्क्युलेशन ऑफ मिनिमम लिमिट. Calculation of maximum limit. Mean minus स्टैंडर्ड इरर इंटू 3. मीन है 1 से 72 माइनस स्टैंडर्ड इरर 1.488 गुणिले 3. 1 से 72 माइनस 4.4 उत्तर येईल 1 से 67.536. इकडे मेन मायनस स्टँडर्ड इरर इंटू 3. मीन आहे 1 से 72 माइनस 1.488 गुणिले 3. 1 से 72 प्लस माइनस प्लस पाहिजे इकडे प्लस 4 से 64 आए रहे 4.4 से 64. एक से 76.4 से 64 64 आए हैं. करेक्शन करा. चला नेक्स्ट प्रॉब्लम.
given data. प्रॉब्लेम बघा, शेवटचा प्रॉब्लेम आहे. मला वाटते त्याच्यानंतर असेलही तर होमवर्क असतील, जर असतील तर. सपोज इट हॅज बीन फाउंड दॅट मीन वेट यम दिलाय, मीन वेट 154.7 pound. If the number n is equal to number 7750, स्टँडर्ड डेविएशन 21.3. फाइंड आउट स्टँडर्ड इरर. Calculation of standard error. Calculation of standard error. Standard error is equal to standard deviation upon under root n. स्टँडर्ड डेविएशन आहे 21.3 अपॉन अंडर रूट n आहे 7750. 21.3 अपॉन अंडर रूटच्या बाहेर काढा 88.0341 भाग द्या 0.242. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 0.242. कॅल्क्युलेशन ऑफ एकच मीन दिलाय, मिनिमम लिमिट 100 cm. 1 meter is equal to 100 cm. कॅल्क्युलेशन ऑफ मी म्हणलं ते पोपट फॉर्म टाकायची थोडी. maximum limit. मीन मायनस 4 मीटर म्हणजे स्टँडर्ड इरर इंटू 3. मीन आहे 154.7 सेंटीमीटर काय म्हटलं तर असं लिहायचं. मायनस याला मीटर मध्ये करा म्हटलं असतं तर 0.242 इंटू 3. याला मीटर मध्ये करा म्हटलं 154.7 सेंटीमीटर म्हणजे मायनस हो मोठा नाही पॉइंट हो सेंटीमीटर म्हणजे 726. मीटर म्हणजे मोठं, पण याचे मीटरचे सेंटीमीटर करायचे असले तर असं लिहावं लागते. 100 उत्तर येईल मीटर 153.979. 400 सेंटीमीटर इथे सीएम आलं असतं तिथं 400 दिलं असतं. सीएम इथे जेव्हा सीएम आलं असतं मीन तेव्हा इथे 400 प्लस आणि इथे 1 मीटर दिलं आहे ना, तर मग आपण 400 सेंटीमीटर स्टँडर्ड इरर आणि 400 सेंटीमीटर इंटू 3. 400 सेंटीमीटर दिलं असतं तर हे करावं लागलं असतं. मीन आहे 154.7 प्लस 0.242 इंटू 3. आता पूर्ण करेक्ट कर.
154.7 प्लस 0.726 155.426 करून ठेव मग चुकलं तर संपला टाईप. या ठिकाणी हा टाईप संपतो. जर काही होमवर्क टाकले असतील तिथे गणितामध्ये ते सोडवून टाकायचे होमवर्क. उद्या घेऊ आपण शेवटचा टाईप, ज्याला म्हणतात शॅम्पलिंग ऑन टी टेस्ट. ज्याला म्हणतात शॅम्पलिंग ऑन टी टेस्ट. शॅम्पलिंग ऑन टी टेस्ट उद्याला घेऊ आणि उद्या संपवू. टाईपला उद्या संपवू, म्हणजे या चॅप्टरला उद्या संपवू.